उपवासाला तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर हे कच्च्या बटाट्यापासून मस्त असे कुरकुरीत भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बनवायला जितकी सोपी आहे ना, खायला तर त्याहून भन्नाट आहे. आणि अजिबात जास्त काही वेळ लागत नाही. अगदी घाईच्या वेळेत म्हणाल ना, 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही मस्त कुरकुरीत बटाट्याची भजी आहे. आणि येत्या काही दिवसामध्येच महाशिवरात्री येणार आहे आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला ना वरई अजिबात चालत नाही. तर त्यासाठीच आज आपण वरई अजिबात न वापरता मस्त अशी हे कुरकुरीत बटाटा साबुदाण्याची भजी बनवणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर हे भजी बनवणं ना अत्यंत सोपं आहे. तर या ठिकाणी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. आता हा मी छान याची सालं काढून घेतलेली आहे. इथे उकडलेला बटाटा अजिबात वापरलेला नाही. आता हा किसणीने छान असा किसून घेऊया आणि शक्यतो ना एकदम अशी जाड किसणीने किसू नका. थोडंसं अशी बारीक किसणी असेल ना त्याने किसून घ्या. त्यामध्ये हा बटाटा छान लागतो. हा किसणीने किसून घ्यायचा. त्यानंतर लगेचच हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाटा काळा पडू नये. हे जे कच्च्या बटाट्याची भजी आहे ना, खायला इतके छान लागतात, कुरकुरीत लागतात आणि झटकीपट तयार होणारी ही भजी आहे. नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, थोडंसं चेंज म्हणून तुम्ही ही भजी नक्कीच ट्राय करून शकता. आणि हे तुम्हाला फक्त उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही नाश्त्याला किंवा असं चटपटीत काही खायचं मन झालं ना, तेव्हासुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. अप्रतिम लागतात. आता यामध्ये पाणी टाकून हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर लगेचच भजी बनवायला घेऊया. ही भजी बनवताना ना फक्त आपल्याला एक काम अगोदर करावं लागणार आहे. ते म्हणजे आपल्याला इथे साबुदाणा अगोदर भिजवून घ्यावा लागणार आहे. आपण यामध्ये साबुदाणा वापरणार आहोत. आता ह्या मिक्सिंग बाउलमध्ये होता होईल तितकं आपल्याला हा बटाटा स्वच्छ धुतल्याच्या नंतर पिळून, म्हणजे त्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. हाताने छान पिळून घ्यायचं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे भजी तर अगदी 5 मिनिटात होतात, परंतु फक्त आपल्याला एक काम अगोदर करावं लागणार आहे. ते म्हणजे साबुदाणा भिजवणं. तर असा साबुदाणा आपल्याला अगोदरच भिजवून ठेवायचा आहे. छान मऊसूद साबुदाणा इथे मी भिजवून घेतलेला आहे. एक 2 ते 3 तासापूर्वी हा साबुदाणा भिजवून घेतलेला होता. आता जर तुमच्याकडे एक्स्ट्रा साबुदाणा उरलेला असेल, त्याचं काय करावं सुचत नसेल ना, तर ही रेसिपी अगदी तुम्ही डोळे बंद करून बनवा. अतिशय भारी लागते. यातच मी भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा ओबड-धोबड कुटून घेतलेला कूट घातलेला आहे, हिरवी मिरची आणि छान 1 चमचाभर दही, अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहे आणि याला छान असं बाइंडिंग यावं याकरता राजगिरा पीठ घेतलेलं आहे. कारण आपण हे भजी जे आहे ना महाशिवरात्रीसाठी बनवत आहोत. महाशिवरात्रीमध्ये वरई अजिबात खाल्ली जात नाही. एरवी सोमवारच्या उपवासाला सुद्धा वरई अजिबात खाल्ली जात नाही. तर त्यासाठी हे इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे किंवा शिंगाड्याचं पीठ असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता किंवा दोन्हीही पीठं नसेल ना तर टेन्शन घेण्याची गरज नाही. साबुदाणा छान भाजून घ्यायची, त्याची छान पावडर करायची, ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर हे आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवत आहोत ना, त्यासाठी इथे मी हे पीठ वापरलेलं आहे. एरवीच्या उपवासासाठी जर बनवत असं ना, यामध्ये तुम्ही वरईचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. तर सुरुवातीला मी अगदी पाणी न टाकताच हे छान घट्ट भिजवून घेतलेलं आहे. होता होईल तेवढं आपल्याला पाणी इथे स्किप करायचं आहे. जर अगदी जास्त कोरडं वाटत असेल ना तर 1-1.5 चमचा पाणी इथे वापरायचं आहे, यापेक्षा जास्त नाही. पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. लगेचच भजी बनवायला घेऊया. तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी. आता यामध्ये छान अशी भजी सोडून घेऊया. हाताला थोडंसं हलकं पाणी लावून घ्यायचं आणि मस्त अशी भजी सोडून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी अलटवत पलटवत आपल्याला तळून काढायची आहे. आता छान असा रंग यायला लागलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. राजगिऱ्याच्या पिठामुळे ना ही भजी छान कुरकुरीत होतात. अजिबात लवकर नरम सुद्धा पडत नाही आणि वातड चिवड सुद्धा होत नाही. खाताना अगदी तुम्ही तोंडात टाकाल ना इतके छान खुसखुशीत लागतात, कुरकुरीत लागतात. यामध्ये आपण कच्चा बटाटा घातलेला आहे ना, तेलामध्ये तळल्यानंतर हा छान कुरकुरीत होतो. जेव्हा आपण उकडलेला बटाटा टाकू ना यामध्ये तर थोडेसे तेलकट होण्याची शक्यता असते. त्यासाठी शक्यतो इथे आपल्याला कच्चा बटाटा वापरायचा आहे. त्याची चव सुद्धा छान लागते. यातच काही हिरव्या मिरच्या सुद्धा मी तळून घेतलेल्या आहे. राहिलेले जे भजी आहे ते सुद्धा आता सेम पद्धतीने तळून घेणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ही भजी जी आहे ना मीडियम गरम तेलामध्ये तळायची आहे. फार कडकडीत तेलामध्ये तळू नका, नाहीतर वरचं जे आवरण आहे ना ते फक्त गोल्डन ब्राऊन होणार आणि आतून ही भजी कच्ची लागणार आणि खाताना नुसतंच पीठ लागणार. तर यासाठी अगदी गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती सतत अलटवत पलटवत ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे. कमी गॅसवर सुद्धा तळू नका. कमी गॅसवरती तळली
तर तेल जास्त ओढण्याची शक्यता असते. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मस्त अशी भजी तयार होतात. नेहमीचे तेच उपवासाला पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, थोडंसं चेंज म्हणून तुम्ही नक्कीच ही ट्राय करून पहा. 100% खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. तुम्ही हे फक्त उपवासालाच नव्हे तर एरवीसुद्धा तुम्ही ही भजी बनवून खाऊ शकता. इतकी छान ही भजी लागते आणि मुख्य म्हटलं ना, यासोबत कुठली चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही. या ठिकाणी संपूर्ण भजी माझी तळून झालेली आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलेच असेल की ती कुरकुरीत आणि मस्त अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे. अगदी लगेच पाहता क्षणी पोटाला भूक लागलेली आहे. तर नक्की तुम्ही ही भजी ह्या महाशिवरात्रीला ट्राय करून पहा. बनवायला सोपी आहे, खायला तर त्याहून भन्नाट आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही खुसखुशीत आणि कुरकुरीत भज्यांची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. तसे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आता ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.